नमस्कार मित्रांनो, आम्ही आज आलेलो आहोत इथं काही रील्स शूट करायला। ही पूर्ण MIDC आहे आणि हे एक नवीन यूट्यूबर बलदेव जाधव हाय कर हाय। हे याच्या चॅनलचं नाव आहे बलदेव सत्संग बलदेव माऊली आणि ते काही भजन वगैरे शूट करणार आहे। हे आमचं स्टँड कॅमेरा स्टँड आणि ते बलदेव ते आता शूट करणार आहे आणि हे पूर्ण MIDCतलं वातावरण आणि इकडून हे पाणीचं मोसम दिसून राहिलं आहे। तर आता आम्ही 1-2 व्हिडिओ शूट करून तर ते मागं बलदेव माऊली भजन करत आहे आणि इकडं फिरत आहोत थंड हवेत। ते पहा सूर्य फार सुंदर वातावरण आहे पूर्ण MIDC मधला आणि हे पूर्ण इकडं इंडस्ट्रियल एरिया आहे। ही पाण्याची टाकी खूप मस्त वातावरण असं एकदम सुंदर परिसर आणि ही टोकी ही टेकडी आहे। हे पहा हे इकडं मागं पूर्ण फॅक्टऱ्या वगैरे इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे पूर्ण फॅक्टरी वगैरे इथं नवीन फॅक्टरी MIDC परिसरात आलेली आहे आणि आता थोडा करून पूर्ण MIDC एरिया आहे फॅक्टरी भरलेला आहे। हे आमच्या MIDC मधला दाल मिल आणि हे सगळा इंडस्ट्रियल एरिया पूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे हे पाहू शकता। आणि माझे यूट्यूबला 134 सबस्क्रायबर झाल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि असाच आशीर्वाद राहू द्या माझ्यावर आणि तुमची प्रतिक्रिया व्हिडिओबद्दल काय नेमका कशी आहे हे पण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे पहा बलदेव जाधव हे काही आध्यात्मिक असे वाचन करत आहे। तर पाहू आहे आपण बलदेव हे कशाबद्दल व्हिडिओ बनवत आहे हे पाहू आपण समोर। सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहोत। प्राप्त काळी मी सर्व इंद्रियांना चालना देणाऱ्या व हृदयात स्फुरणाऱ्या आत्मतत्वाचे स्मरण करतो। ते सद्रूप ज्ञानरूप व सुखरूप असून परमहंसागतीचे सूर्य अस्तपदाचे आहे। ते जागृत स्वप्न व या तिन्ही अवस्थामध्ये नित्य अधिष्ठानरूप आहे। ते शुद्ध ब्रह्म मीच आहे। हा पंचमहाभूतांनी बनलेला देह मी नव्हे, मन वाणीला अगोचर असे जे ब्रह्मतत्व त्याचे मी पहाटेच भजन करतो। त्यांचे कृपेने चारही वाणी शोभतात व नवे ते नवे असे ज्यांचे वर्णन करतात ते सर्व पलीकडेच आढळ व जन्मलेले असे देवांचे ब्रह्मतत्व मीच आहे। सकाळी मी त्या पूर्णतत्वाला नमस्कार करतो। ते सूर्यासारखे अंधाराच्या पलीकडचे अज्ञानाचा नाश करणारे आहे आणि याला सनातनपद व पुरुषोत्तमपद म्हटले जाते। ज्याप्रमाणे दोरीवर सर्पांचा भास होतो त्याचप्रमाणे या जगातील अनंत रूपे ज्यांच्या रूपावर असमान होतात विश्वरूपाने ते प्रतीत होते। संत तुकडोजी महाराजांनी याने आपल्या समाजाला हा उपदेश दिलेला आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय गुरुदेव।